स्वागत आहे मित्रांनो जी टी पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो आज आपण पाहूयात महत्त्वाची पदे व त्यांना मिळणारे दरमहा वेतन। तर मित्रांनो राष्ट्रपती यांना 5 लाख रुपये प्रति महिना वेतन मिळतो। उपराष्ट्रपती तेच राज्यसभेचे सभापती असतात त्यांना 4 लाख रुपये प्रति महिना। लोकसभा सभापती त्यांना 4 लाख रुपये। राज्यपाल 3,50,000 रुपये। नायब राज्यपाल 2,25,000 रुपये। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांना 2,80,000 रुपये प्रति महिना वेतन मिळतं। सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश 2,50,000 रुपये। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 2,50,000 रुपये। उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश 2,25,000 रुपये। केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष 2,50,000 रुपये। केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य 2,25,000 रुपये। संरक्षण दलाचे प्रमुख 2,50,000 रुपये प्रति महिना वेतन मिळतो। मुख्य निवडणूक आयुक्त 2,50,000 रुपये। महालेखापाल 2,50,000 रुपये। महान्यायवादी 2,50,000 रुपये। लोकपाल 2,80,000 रुपये। महाराष्ट्र लोकायुक्त 2,50,000 रुपये। भारताचे मुख्य माहिती आयुक्त 2,50,000 रुपये प्रति महिना। तर मित्रांनो पहा, भारताचे माहिती आयुक्त 2,25,000 रुपये। महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त 2,25,000 रुपये। महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त 2,25,000 रुपये। पंतप्रधान 1,66,000 प्रति महिना वेतन मिळतो। तर मित्रांनो पहा, तर मित्रांनो मुख्यमंत्र्याचे वेतन त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहते त्रिपुराचे 11वे मुख्यमंत्री, त्यांचे वेतन 1,05,500 रुपये आहे। तर मित्रांनो सर्वात जास्त वेतन हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं आहे आणि त्यांचं वेतन 4,10,000 प्रति महिना आहे आणि ते तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री आहेत। तरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।